खूप दिवसापासून आहे ना चटपटीत खायचा विचार होता आणि आज म्हटलं चला पाणीपुरी बनवूनच घ्यावी. तर सगळ्यात अगोदर व्हाईट जे वाटाणे येतात ना बाजारात तर ते आणले होते आणि मोठ्या साईजचे 2 बटाटे. बटाटे आणि वाटाणे मस्त बॉईल करायला ठेवलं. जोवर माझे वाटाणे आणि बटाटे बॉईल होत आहे तोपर्यंत इकडे चिंच भिजत घातली आणि बटाटे छान मस्त शिजून झाले तर त्यांचा रगडा बनवून घेतला. साईड बाय साईड चिंच आपली मस्त सॉफ्ट झालेली होती. तो त्याचा सगळा पल्प काढून बाजूला ठेवला. तोवर इकडे मिक्सरचं भांडं घेतलं. छान अशी कोथिंबीर, पुदिना, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, लसणाच्या 4 ते 5 कळ्या आणि साधारण अर्धा टेबलस्पून एवढ्या आकाराचं जिरं घेतलं. सगळ्या गोष्टी मस्त मिक्सरला बारीक वाटून घ्यायच्या आहेत आणि हो सगळ्या गोष्टीने छान गाळून घ्यायच्या जेणेकरून ज्या मिरचीच्या बिया वगैरे असताना ते बाजूला निघून जातात. तर छान असं पाणी घातलं आणि आपलं पाणीपुरीचं पाणी आता थोडे मसाले घालून रेडीच आहे. तर मसाल्यांमध्ये बेसिक चाट मसाला, 1 चम्मच पाणीपुरी मसाला, अर्धा टेबलस्पून काळं नमक, अर्धा टेबलस्पून व्हाईट नमक आणि जो चिंचेचा पल्प काढून ठेवलेला होता ना तो घालायचा आहे. त्यानंतर एक मोठ्या साईजचा लिंबूचे मस्त काप करून घालायचे आहेत जेणेकरून पाण्याला खट्टा मिठ्ठा फ्लेवर येतो. आणि हो हे पाणी ना मी कोलकाता स्टाईल बनवलेलं आहे. बाकी गोष्टी रगडा वगैरे सगळ्या आपल्याकडच्या. त्यानंतर मस्त पुऱ्या घेतल्या आणि ह्या रेडीमेड पुऱ्या होत्या ज्या मी तळून घेतल्या. छान रेडीमेड पुऱ्या 1 ते 2 मिनटं तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत. मस्त छान गुटगुटीत अशा पुऱ्या आपल्या तयार असतात. आणि घरी देखील मी बनवते पण मला ना खूप कंटाळा येत होता म्हणून मी आज घरी नाही बनवलं कारण मला शॉर्टकटमध्ये आणि पटक्यात खायची होती पाणीपुरी म्हणून हा शॉर्टकट होता. तर तुम्ही पाणी अजून टेस्टी व्हावं त्यासाठी पाण्यामध्ये बुंदी देखील घालू शकता आणि गार्निशिंगला शेव बारीक जी येलो कलरची असते ती देखील घेऊ शकता. चला तुम्हाला पण कमी वेळात पाणीपुरी खायचं असेल ना तर नक्की ट्राय करा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबातच विसरू नका. भेटूया, बाय.